दुपारची वेळ होती, क्षीरसागरामध्ये परमात्मा झोपलेले होते आणि परमात्मा एकदा झोपले का त्यांना उठवायला चालत नाही, त्यांना राग येतो आणि म्हणून त्यांना कोणी डिस्टर्ब करू नये म्हणून विष्णू परमात्म्याच्या वैकुंठाच्या द्वारावरती 2 द्वारपाल ठेवले होते, त्यांचं नाव आहे जय आणि विजय। ही श्रीमद भागवताची कडी आहे, लक्ष देऊन ऐका। जय आणि विजय हे 2 द्वारपाल आहेत देवांचे आणि यांच्या पत्न्या या सीता मातेच्या दासी आहे, त्यांचं नाव आहे जया आणि विजया। हे देवाचे द्वारपाल आणि यांच्या बायका सतीच्या दास्या। अजून जर खोलात जायचं झालं तर अजून अंतकरणामध्ये एक आनंद निर्माण होईल। नवीन नवीन ऐकायला माणसाला मजा वाटते, पण हृदय चांगलं पाहिजे। जय आणि विजयाने असे भाले लावलेले आहेत आणि उभे जय विजय। आणि सनकादिक तिथं गेले। सनकादिक म्हणजे कोण? संतांच्या आधीचे संत, ते सनकादिक। सनकादिक गेले आणि सनकादिकांनी सांगितलं जय विजयाला की आम्हाला आज जायचंय, वैकुंठ नायकाला भेटायचंय। तेव्हा जय आणि विजयाने सांगितलं की अजून परमात्मा झोपलेले आहे, तुम्हाला अजून काही भेटता येणार नाही। तेव्हा सनकादिकांनी सांगितलं, हे नादान, अरे अशा पद्धतीने अवमान करू नका, जाऊन विष्णुदेवाला सांगा की सनकादिक आलेले आहे आणि जर विष्णुदेवाने नाही म्हटलं तर मग आम्ही निघून जाऊ। पण जय आणि विजयाने मात्र काही सनकादिकांचं ऐकलं नाही आणि जेव्हा तुम्ही संतांचा अपमान करता, जेव्हा साधूचा अपमान करता, तेव्हा मात्र तुमच्या जीवनाचं अकल्याण कसं घडतं हे परीक्षिती, हे तुला चांगलं माहितीये, कारण तू सुद्धा एका साधूचा अपमान केला म्हणून आज 7 दिवसाच्या आत तुला मरणाची गती प्राप्त होणार आहे। बरोबर आहे? जय विजयाने अजिबात ऐकलं नाही। सनकादिकांनी शेवटचं विचारलं, अजूनही पूर्ण विचार करा, आम्हाला विष्णू परमात्म्याला भेटायचंय। जय विजयाने काही ऐकलं नाही आणि मग सनकादिकांनी हातात पाणी घेतलं आणि जय आणि विजय नावाच्या द्वारपालांना शाप दिला, हे जय विजयांनो, आजपर्यंत तुम्ही देवाची रखवाली केली असेल आणि आज आम्ही तुमच्या घरी आल्याच्या नंतर जर तुम्ही त्या देवाला जागवत नसाल, मी तुम्हाला शाप देतो। 3 योनी तुम्हाला राक्षस म्हणून जन्माला मृत्यू लोकात जावं लागेल आणि तुम्ही राक्षस म्हणून जाल आणि तुमचं वध करण्यासाठी, तुम्हाला मारण्यासाठी 3 वेळा मृत्यू लोकामध्ये जाण्याचं कष्ट तुमच्या विष्णू परमात्म्याला घ्यावं लागेल। असं पाणी सोडलं आणि सनकादिक तिकडून निघून गेले। मग आता परीक्षितीने विचारलं, 3 अवतार राक्षसांचे जय विजयाला? हो, ते तर देवाचे द्वारपाल होते, किती पुण्यवान होते, पण कधी कधी पुण्य करताना आपण कसं वागतो हे जर आपल्या लक्षात आलं नाही तर परमात्मा सुद्धा आपली मदत करत नाही। हेच महाभारत आहे परीक्षिता। आणि मग पहिला जन्म झाला जय आणि विजयाचा। माता दिती आणि कश्यप मुनींच्या पोटी 2 मुलं जन्माला आले, त्यांचं नाव आहे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू। मग दिती माता तर देवी आहे आणि कश्यप सुद्धा ऋषी आहे, मग ऋषीच्या पोटी राक्षस का आले असा प्रश्न राजा परीक्षितीला पडलेला आहे की चांगल्या लोकांच्या पोटी राक्षस कसे येऊ शकतात? तेव्हा शुकमुनी सांगता, याच्यामध्ये मायबापाचा दोष नाहीये, याच्यामध्ये दोष आहे त्या काळाचा, ज्या काळाला यांची गर्भधारणा झाली। जय आणि विजय, पहिला जन्म झाला हिरण्यकश्यप आणि हिरण्यकश्यपू, माता दिती आणि कश्यप मुनींच्या पोटी। मग या परीक्षितीने जेव्हा प्रश्न विचारला की चांगल्यांच्या पोटी हे राक्षस का आले, मला ते ऐकायचंय, मग त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय आणि तेच शुकमुनी राजा परीक्षितीला सांगितलेलं आहे। ज्या वेळेला माता दितीला संध्याकाळची वेळ आहे आणि माता दितीने कश्यप मुनींना आग्रह केला की मला गर्भधारणेची आसक्ती आहे, मला मुलगा पाहिजे आहे, मला संतती प्राप्तीची इच्छा आहे, त्यावेळेला कश्यप मुनींनी स्पष्ट नाकार दिला होता की ही वेळ चुकीची आहे, ही संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला देवपूजा केली जाते, सत्कर्म केले जातं, अशा पद्धतीने तू माझ्याकडनं मागणी करू नको। परंतु माता दितीने कश्यप मुनींचा एकही शब्द ऐकला नाही आणि दोघही काम विभोर झाले आणि त्यांच्या त्या चुकीच्या कर्मामुळे
दिती मातेला गर्भधारणा झाली आणि त्या चुकीच्या वेळेला गर्भधारणा झाल्यामुळे हे राक्षस जन्माला आले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. नुकतीच ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केलेली होती, नुकतीच. आणि सृष्टी निर्माण केलेली असताना हिरण्याक्षाला ते काही सहन झालं नाही, कारण हिरण्याक्ष हा राक्षसी प्रवृत्तीचा होता. आणि राक्षसी प्रवृत्ती म्हणजे काय? चांगलं ज्यांना सहन होत नाही ते राक्षसच म्हणावे, ज्यांना चांगलं बघता येत नाही तेही राक्षसच म्हणावे. आणि ब्रह्मदेवाने निर्माण केलेली ही पृथ्वी हिरण्याक्षाने असं म्हणतात की पाण्यामध्ये, पाताळामध्ये घालून दिली होती. आणि सगळ्या जगाचं कल्याण करण्यासाठी, त्या पृथ्वीला वर आणण्यासाठी परमात्म्याने एक अवतार घेतला. त्या अवताराचं नाव आहे वराह अवतार. वराह रूपाने परमात्मा अवतीर्ण झाले, हिरण्याक्षासोबत युद्ध केलं, हिरण्याक्षाचा वध केला आणि पृथ्वीला परत आपल्या ब्रह्मांडामध्ये, जलतरंगामध्ये त्यांनी ती पवित्रता निर्माण करून दिली. पण ज्याने माझ्या भावाला मारलं मी त्याला मारेल अशी दुर्बुद्धी निर्माण झाली हिरण्यकश्यपूची. हिरण्यकश्यपू सुद्धा राक्षस. आता हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी अवतार कोणता घेतला हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. हिरण्यकश्यपू दिसायला चांगला होता, कार्यही चांगलं होतं, म्हणून त्याचं लग्न झालं. आणि जिच्याशी लग्न झालं तिचं नाव आहे माता कयाधू. काय नाव आहे ऐकताय ना तुम्ही? आता राजा परीक्षितला ऐकण्याची उत्कंठा निर्माण झालेली आहे, कारण कथा हळूहळू पुढे जाते. मग हिरण्याक्षाला मारल्याच्या नंतर हिरण्यकश्यपू ज्याचा विरोध करतो आहे, कयाधू मातेशी लग्न झालं, कयाधू माता गर्भवती झाली. आणि एका युद्ध प्रसंगामध्ये जात असताना अनाचाराने, योगायोगाने कयाधू मातेला नारद महर्षींच्या आश्रमामध्ये राहण्याचा वेळ पडला. आणि त्या आश्रमामध्ये, नारद महर्षींच्या आश्रमामध्ये ती राहिली आणि त्या गर्भावरती संस्कार झाले. नारायण नारायण श्रीनारायण. कधी तुम्हाला बोर झालं, कधी कंटाळा आला, कधी कोणी तुमचा अपमान केला, कधी तुम्हाला अपयश आलं, कधी मन दुःखी झालं तर रडत बसू नका. बेडरूम मध्ये जा, दरवाजा बंद करा, लाईट बंद करा, पडदे बंद करा, डोळे लावा. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. तुम्हाला कधी रडावंसं वाटलं ना, रडावंसं तर लोकांमध्ये रडू नका. एकांतामध्ये आपलं दुःख त्या परमात्म्याला सांगा, त्या परमात्म्यासमोर तुम्ही रडा. कारण जगतामध्ये तोच असा आहे की तुमचं दुःख निवारण करू शकतो. शेजारी पाजारी, गण गोत्र, मित्र, परिवार, नातेवाईक यांच्याकडे रडू नका. यांच्याकडे रडून तुमचा काही फायदा होणार नाही, तुमची कोणी मदत करू शकणार नाही. तो का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचवनिया. हे राजा परीक्षिती, तू पांडवांचा वंशज आहे. त्या पांडवांच्या बरोबरीला ब्रह्मांडाचा नायक राहत होता. पण आज तुला साधूचा शाप लागलेला आहे. सांग तुला कोण वाचवणार आहे? बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये गैरसमज आहे, बऱ्याच. आमले कोणी गरज नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव जा, सगळ्या गोष्टीला अंत असतो. एक दिवस तुमचं शरीर थकणार आहे, एक दिवस तुमचे अवयव निकामी होणार आहे, एक दिवस तुमच्या शरीरामध्ये पोकळी तयार होणार आहे, एक दिवस तुम्ही म्हातारे होणार आहात. आणि एकदा तुम्ही म्हातारे झाले, एकदा तुमचे हातपाय निकामी झाले का तुमच्या घरामध्ये तुम्हाला कवडीची किंमत तुमचे घरचे लोक देणार नाही. हा संसार आहे. एका काळी घर चालवणारे तुम्ही, एक दिवस असा येईल का घरामध्ये मोठे मोठे व्यवहार होतील पण तुम्हाला सांगितल्या जाणार नाही. संसारामध्ये वय वाढलं का किंमत कमी होते. हे योग्य वेळी माणसाला कळलं पाहिजे. बऱ्याच मायबापांना वाटतं मुलांना साठी कमवून ठेवलं, काही नाही. किती कमवून ठेवा, किती बी बंगले बांधा, एक दिवस असा येणार की तुमची किंमत ते कमी करणार, तुमचा अपमान करणार. मी माणसांना नेहमी सांगतो, देवाला प्रार्थना करा,
की जोडीदार जर मरण आधी ठरलं असेल तर हे वनाधीश परमात्मा माझ्या बायकोच्या आधी मला घेऊन जा. कारण जर बायको मेली आणि माणूस म्हातारा झाला तर सुनेला चहा ठेव महिन्याचा सुद्धा अधिकार राहत नाही. ओट्यावर म्हातारा बसतो, कंपाऊंड मध्ये जाऊन बसतो. स्वयंपाक झाला का लहान लेकरू येतं, बाबा जेवायला बोलवलं. म्हातारा जातो आणि मग जी भाजी असेल, जी पोळी असेल, जशी भाकर टाकलेली असेल तसं गुपगुमान खातो आणि परत आपला बाहेर जाऊन बसतो. दिवसभरात त्या म्हाताऱ्याला घरात बसायचा सुद्धा अधिकार नाही. आणि मग डोळ्यामध्ये पाणी येतं की हाडाचे काळ रक्ताचे पाण्य या लोकांसाठी केलं आणि हे लोक आज कवडीची मला किंमत देत नाही. त्याचं नाव संसार आहे. संसार दुःख मुळ चहूकडे इंगड, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तडमड. दुःख भांडवडी आहे हा संसार, दुःख भांडवडी आहे हा संसार, भांडवडी आहे हा संसार, दुःख भांडवडी आहे हा संसार. दुःखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख भांडवडी आहे हा संसार, दुःख भांडवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. तुम्हाला वाटत असेल माझा मुलगा नोकरीला लागला का माझं झालं, एकदा माझ्या मुलीला चांगला मुलगा मिळाला का झालं, एक वेळा आमचे घराचे हप्ते फिटलं का मग झालं, एकदा माझ्या नवऱ्याची दारू सुटली का मग झालं, एकदा माझ्या भावाचं लग्न झालं का मग झालं. हा फार गोड गैरसमज आहे या संसारी लोकांचा. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचारच डोक्यातून काढून टाका. मुलाचं लग्न होईल, इकडे मुलगी निघून जाऊ शकते, किंवा एकीचं मुलीचं लग्न होईल, इकडे मुलगा लव्ह मॅरेज करून पडून जाऊ शकतो, किंवा दोघांचं चांगलं होईल तर तुम्हाला पॅरालिसचा झटका येऊ शकतो. काय होईल हे कोणालाच माहिती नाही. म्हणून जो क्षण तुमच्या जीवनामध्ये आला त्याला उपभोगा, त्याचा आनंद घ्या.
आणि प्रत्येक क्षणाला परमात्म्याचं स्मरण करा, हाच सिद्धांत आहे आणि हीच भक्ती आहे आणि हीच खऱ्या जीवनाची सार्थकता आहे, हे लवकर लक्षात आली पाहिजे. कयाधू मातेच्या गर्भावरती संस्कार झाले. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. एक दिवस एक बालक जन्माला आला कयाधू मातेच्या पोटी आणि जन्माला आल्याच्या नंतर नारद महर्षींनी त्याचं नामकरण केलं. त्याचं नाव आहे प्रल्हाद. आता प्रल्हाद हा सुद्धा राक्षसाच्याच पोटी जन्माला आलेला आहे. आता याच्यामध्ये दोन विभाग आहे. एकीकडे बघायला गेलं तर कश्यप मुनींच्या पोटी राक्षस येतो आणि राक्षसाच्या पोटी भक्त येतो. हे महाभारत आहे, हे कळलं पाहिजे. आता राजा परीक्षितीचं डोकं काम करत नाहीये. परत सांगा, ऋषीच्या पोटी राक्षस, राक्षसाच्या पोटी परत भक्त, हे कसं घडलं? का घडलं? कारण तेव्हा गर्भवासना चुकली. या ठिकाणी गर्भावर संस्कार चांगले झाले, हा बदल आहे. हा काय आहे? जर मुलगी आपल्या आईच्या गर्भामध्ये जर बाळ असेल आणि त्या बाईने जर समजा मुलगा जन्माला येईपर्यंत फक्त मोबाईलच बघितला असेल, खरं खरं सांगा तो पोऱ्या काय करी? काय करी तो? काय करी? जिसे देख मेरा दिल, ऐकलं ना? का तो असं म्हणणार आहे राधे श्री कृष्ण गोविंद? नाही म्हणणार तो. 7व्या महिन्यापासून जी बाई जो चेहरा आठवते त्या चेहऱ्यावरती त्या बालकाचं होत असतं बरं का. तो चेहरा सुद्धा त्या बाईचा देण असतं. प्रल्हाद हा लहानपणी फार तेजस्वी होता दिसायला. मुलाचे पाय पाळण्यात दिसता. 5 वर्षापर्यंत भक्त प्रल्हाद हा नारदांकडे शिकायला होता आणि तो कल्याण करणारा होता कुळाचा. आणि बघता बघता आता त्या प्रल्हादाच्या डोक्यामध्ये एकच फिट झालं. कोणतं फिट झालं? श्रीमन नारायण नारायण नारायण. जो भेटेल त्याला श्रीमन नारायण नारायण नारायण. जे 5 वर्षाच्या प्रल्हादाला कळालं ते 50 वर्षाच्या म्हाताऱ्याला या कलियुगात कळत नाही. हे खरंच पाप आहे राजा परीक्षिती. प्रल्हाद घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्याला राक्षसांच्या शाळेमध्ये टाकला, शुक्राचार्यांकडे. तो शुक्राचार्यांनी ज्या शाळेत टाकला त्या राक्षसांच्या मुलांना सुद्धा सांगायचा, म्हणा माझ्या मागे नारायण. ते राक्षसाचे मुलं म्हणायचे नारायण. आणि ते शुक्राचार्यांच्या मुलांनी बघितलं आणि त्या प्रल्हादाला सांगितलं, रिकामे काम करू नको, तुझा बाप चांगला नाही, आम्हाला मारेल. तेव्हा प्रल्हाद सांगतो, अरे माझा बापाला काय घाबरता? माझ्या बापाचा बी बाप आहे. कोण? नारायण. अरे मूर्खा, तोंड बंद कर. आणि तितक्यात शुक्राचार्य आले आणि शुक्राचार्यांना बघून ते शांत झाले आणि भक्त प्रल्हाद शुक्राचार्यांना म्हणताय नारायण नारायण नारायण. शुक्राचार्यांना राग आला. हे जर त्याच्या बापाला माहिती पडलं तर आपले खटियाखडी होईल. प्रल्हाद म्हणतो, घाबरू नका, जगाला मारणारा तारणारा सगळा माझा परमात्मा आहे. आणि पाठवलं मग घरी भक्त प्रल्हादाला. आणि भक्त प्रल्हादाला जवळ घेतलं. हिरण्यकश्यपूने मांडीवर बसवलं. बाळा, मी शाळेमध्ये जे ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलं तुम्ही? तू त्या विष्णूचं नाव घेतो म्हणे. हा म्हणे मी नाव घेतो. अरे नाव घेत जाऊ नको, त्याने तुझ्या काकाला मारलंय. तेव्हा प्रल्हाद सांगतो, माझ्या काकाला त्यांनी नाही मारलं, माझ्या काकाला माझ्या काकाच्या कर्माने मारलं. माझ्या काकाने जर पृथ्वी पाण्यात टाकली नसती तर तो काय वेळा होता? हे बघ, जेवढं सांगतो तेवढं करायचं. मी तुझा बाप आहे, मी तुला जन्माला घातलंय. बरोबर आहे बाबा तुमचं, तुम्ही मला जन्माला घातलं, पण तुम्हाला त्याने जन्माला घातलंय. आता तो ऐकायलाच तयार नाही. आणि ऐकायला तयार नाही म्हटल्यावर मग मारातोडीचं काम चालू झालं. अनेक ठिकाणी मग असं म्हणतात की त्याला त्या तेलामध्ये टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, डोंगरा ओढून टाकलं. पण जाको रागे साईया मार सके ना कोई. मारणाराही देव आहे आणि तारणाराही देव आहे.
मारने वाला है भगवान। बाबा तुम्ही मला मरणाची भीती दाखवू नका, कारण मला माहिती आहे मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। काही तिसऱ्या मजल्याहून पडले तरी मेले नाही, काही बाथरूमात पडतात मरी घ्या, आहे की नाही? काही ट्रका खाली गेले तरी मेले नाही, काही मोटरसायकलवरून पडले लगेच मेले। परमात्मा आहे, मृत्यू जिथं आला तिथं तुम्हाला स्वीकारावा लागेल। तुम्ही खरोखर भाग्यवान लोक आहे। श्रीमद भागवत कथा ऐकली म्हणजे 7 दिवसात इथं जमलेले सगळे मरणार आहेत, सगळे टोटल मरणार आहेत। शरीराने नाही बर का, अंतकरणामध्ये जे गैरसमज आहे ते मरणार आहेत। काही बायांना गोड गैरसमज आहे, गोड। महाराज मी भाऊबीजले 4 दिन गाव जायलो होतो, आणि जर मी कोठे गहू ना आमने अख्खी गल्ली ना सोनी सोनी वही जा, सोनी सोनी नाही मावशी गल्लीले शांती वही जास। आणि ज्या मावशीला असं वाटत असेल ना की मी गहू का गल्ली सोनी वही जा, तू आज ते कधी मरणी ना लगेच तू कारण मा खावाले अख्खी गल्ली। कोणीच नाही आपलं राकेश भाऊ। अरे तुम्हाला वाटतं ते लोक मला मानता, लोक माझ्या मागे पुढे फिरता, मी तर ते डोक्यात कधीच घेत नाही। लोक मला मानत नाही, लोक माझ्या मागे पुढे फिरत नाही, लोक मानता ते माझ्या ज्ञानाला, लोक मानता सॅल्यूट करता ते माझ्या कपड्यांना, लोक माझ्या मागे पुढे फिरता काहीतरी स्वार्थ असू शकतं। मनाशिवाय ना आमना सोसायटीमा मीटिंगच होत नाही, तू आज ते मर तुला कारणनी मीटिंगले तीन त्या मोहन ताळवाळा ना का खमन वाळा ना ऐकाट टाक ज्या डोका माही चांगला चांगला मरी घ्या। बाळकृष्ण महाराज आपला पुढारी मेला एक मलकापूरला, 65 लाखाची जहांगीर होती त्याच्याकडे, 55 वर्षाचं वय होतं त्याचं, आणि अशी काडी घेतलेली होती स्टीलची, गल्लीने चालताना आहे ना असा तट चालायचा, चष्मा लावलेला, न्यूजपेपर हातामध्ये, आणि असं कधी कोणी समोरून आलं ना आणि समोरून कधी कोणी राम राम वगैरे केलं ना तो अशी काडी झटके त्याला दुर्वैर्या, आणि लगेच तो त्यांना फोन पे दाखड्या दक कितलाय 65 लाख येत म्हणे। घर घ्या दल्ला, खुर्चीवर बटना, चहा पे ऑन टाइमले ठसका घ्या, तसाच मरी घ्या, तो खुर्चीवरच बटवलं जा। आता पुढचा ऐकण्यासारखं रिअल किस्सा आहे तो। आता खुर्चीवर बसल्यामुळे काय झालं, 4-5 घंटे काय माहित पडलं नाही, आणि त्याचं शरीर आकडी घे त्यानं, आता बटेल ना बटेल तो, आता किडीवर कसा बांधा ना, खुर्ची सहित उचलेली ना त्याला गाडी मा टाक दिना। आता मला एक सांगा, माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या मागे प्रेत यात्रेमध्ये आमचे माणसं चालतात, मामा खरं खरं सांगतात, प्रेत यात्रेमध्ये जे माणसं चालतात ते रडत रडत चालता का मोबाईल बघत चालतात? मोबाईल बघत, वा, गप्पा गोष्टी करत चालता, मोबाईल बघत चालता। स्मशानामध्ये गेल्याच्या नंतर ते लाकडावर तो माणूस, माणसावर परत लाकडं, आणि जर पावसाळ्याचे दिवस असेल हा लवकर जडावा म्हणून टायरनी ते पेट्रोल डिझेल पण याला शिलगावा, आणि आऊ म्हणे मन आलो की तू पागल बंद ना करे, काही नाही, आग लावली, आणि आग लावल्याच्या नंतर लोक घरी आले, लोकांनी आंघोळी केल्या, कपडे बदलवले, आणि बायकोला सांगितलं गरम गरम चहा ठेव, थंडी वाजी राणी, मरणारा मरी जायला। आणि मग त्याचा आत्मा आला, त्याच्या आत्म्याने बघितलं तर गल्लीमध्ये लोक खुर्च्या टाकून बसले होते, नातेवाईक बसलेले होते, आणि त्या नातेवाईकांच्या गप्पा चालू होत्या। भाई अहो साला टाइमवर मरणार आहे, बट गम्मत अटके गई आमने, तडे वावर मा मका काढा ना, बाकी नाटे मरी जायले बट न पडावे, आणि याना आत्मा द किराणा याल ते चांगला समजू। आपण मेल्यावर आपल्या पाठीमागे हेच होणार आहे, हेच आहे, दुसरं काय नाही। आपण मेल्यावर कवडीचा फरक कोणाला पडणार नाही, लोक रडतील पडतील 2 दिवस, पण समांतर होईल, समाजाची रचना परत चालू होईल, कोणाने कोणाचं कधीच अडत नाही, हेच महाभारतातून शिकायचंय। कृष्ण गेले, पांडव गेले, कुंती गेली, काय कोणाचं अडलं? आणि हे परीक्षिती 7 दिवसाने तू मेल्यावर काही नडणार नाही कोणाचं, लक्ष देऊन कथा ऐक। प्रल्हादाने सांगितलं, बाबा जगात चांगले चांगले मेले बरं, तुम्ही सुद्धा म्हणा माझ्या मागे नारायण
एवढं मारण्याचा प्रयत्न केला, प्रल्हाद काही मरत नाही. आणि योगायोगाने भाऊबीजेच्या दिवशी होलिका नावाची बहीण त्याला ओवाळायला आली होती. सगळा किस्सा सांगितला. ती लाडकी बहीण होती. 1500. हा, ज्याला समजलं त्याला समजलं, बाकी गरजाईने विचार कर जा. हा, 4 वर्ष बहिणी भावाशी बोलत नव्हत्या बरं का ताई. 4 वर्ष भावाशी काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. पण लाडकी बहीण योजना आली आणि तो शाळांना दाखला लागा होता. आई लगेच भाऊनगर बिडी गई. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जो परी चाले धंदा तो परी बहीण म्हणे दादा दादा. म्हणा भाऊ म्हणा भाऊ म्हणा. आखजिले दिवाईले जावान त्याने जर साडी नका लिहू द्या. बहीण बोलणार काही नाही, फक्त ती नच्चाई राधा का तुम्ही तुम नका मन बी सांगते तुम्ही मी. आणि मग होलिकेने सांगितलं काळजी करू नका, मी आहे ना. मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे, मला अग्नी शेवू शकत नाही, मी अग्नीमध्ये जळत नाही. मग ते लाकडावर होलिका बसली आणि प्रल्हादाला मांडीवर घेतलं, आग लावली. कोण जळालं? होलिका. मग हे सगळ्यांना माहितीये, पण त्याच्या मागचं वर्म आहे का? आणि हिने ब्रह्मदेवावर आरोप केला, हे देवा मला तू वरदान दिलं होतं की अग्नी मला जाडणार नाही, मग मी का जळते? तेव्हा ब्रह्मदेव म्हणतो, तुमच्याकडे असलेल्या शक्तीचा जर तुम्ही गैरवापर केला तर ती शक्ती तुम्हाला मदत करणार नाही. तुमच्याकडे जर पद असेल आणि पदाचा जर गैरवापर केला तर ते पद तुमच्या मरणाला कारण ठरू शकतं. जर तुमच्याकडे पैसा असेल आणि जर तुम्ही गरीबाला त्रास देण्यासाठी वापरला तर तो पैसा तुमचा घात करू शकतो. जर तुम्हाला ताकदीवरती घमेंड असेल तर ती ताकद एक दिवस परमात्मा काढून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि होलिका जळाली. पहिले भाऊ मारला, आता बहीण मारली. आता राग आला त्याला आणि केस धरले प्रल्हादाचे, मारण्याचा प्रयत्न केला. अनेक दिवसापासून तुला समजवतोय मूर्खा, तुला कळत नाही? अरे ज्या नारायणाचं तू नाव घेतो त्याला बघितलंय का तू? बघायचं काय काम आहे? ममय वंश जीव लोके जीवभूता सनातनः मनषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि न कर्षति. अर्थात हे अर्जुना, मी प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये 5 इंद्रिय आणि 6वं मन, मनषष्ठानि इंद्रियाणि मी आहे. मला बाहेर शोधण्याचा प्रयत्न करू नका, मला आत शोधण्याचा प्रयत्न करा. डोळे लावून आत मी सापडतो. आपण काय करतो माहितीये का? डोळे उघडे ठेवतो आणि बाहेर शोधतो, तो अंदर आहे. देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव देवार्यात नाही, देव नाही देवालया. देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधोनी पाय. हृदयात देव आहे. कशाच्या स्वरूपाने? आत्म्याच्या स्वरूपाने. कोण म्हणतो? कृष्ण परमात्मा. अर्जुना उत्क्रामांत स्थितम व्यापे भुजाण्डवा गुणवित्तमा विमूढा नानुपश्यन्ति न पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. अर्थात विमूढा नानुपश्यन्ति. विमूढा म्हणजे मूर्ख, नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. विमूढाला मी दिसत नाही, पण ज्यांनी ज्ञानचक्षु उघडे केले त्यांना माझ्या उत्क्रामांताचं स्थितम व्यापी रूप बघायला मिळतं. भाषण देऊ नको. या ठिकाणी आहे का तुझा देव? जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनीची कही आप परो नाही चैतन्या जैसा. परत ज्ञान सांगायला लागला. आपल्या घरात आहे का नारायण? आहे. कुठे आहे? तुमच्यात आहे, माझ्यात आहे, पडद्यांमध्ये आहे, भिंतीमध्ये आहे, खंब्यामध्ये आहे. खंब्यात या काढला गदा आणि काय केलं? लात मारली. कामावरी लात मारली दुर्जन, कामावरी लात मारली दुर्जन, कामावरी लात मारली दुर्जन, कामावरी लात मारली दुर्जन. नारायण
लात मारी खांबाला स्तंभी प्रगटले नारायण स्तंभी प्रगटले नारायण खांबावरी लात मारली दुर्जन लात मारली खांब्यातून डायरेक्ट नरसिंह भगवान बोल नरसिंह भगवान की आणि डायरेक्ट धरला डायरेक्ट मांडीवर आणि याला बी वाटलं मला तर कोणी मारू शकत नाही मला तर वरदान आहे काय वरदान आहे तुला मी सांगतो आकाशवाणी झाली हे हिरण्यकश्यपू तुला वरदान आहे तुला घराच्या आत मारू शकत नाही घराच्या बाहेर मारू शकत नाही मी उमरट्यावर मारतोय आलं लक्षात आता राजा परीक्षेच्या बी अंगाला काटा आला एवढं भयंकर मृत्यू हो जर मरण चांगलं व्हावंसं वाटत असेल तर जिवंतपणे कर्म चांगलं असलं पाहिजे देव माफ करतो कर्म कधी माफ करत नाही हा सिद्धांत लक्षात ठेवता कर्म नाही माफ करत नाही बिलकुल नाही जगी जीवनाची सार भावी गागुनी सतवर जैसे गाज कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे गाज कर्म तैसे जगी जीवनाचे सार जावे कानुनी सत्वर जगी जीवनाचे सार जावे कानुनी सत्वर जैसे जाज कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाज कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर इथं बसलेल्या प्रत्येक बाईने प्रत्येक माणसाने हा सिद्धांत घरी घेऊन जा देव नाही करता आला तर करू नका पुण्य नाही जमा करता आलं करू नका फार मोठं तुम्हाला थोतांड नाही मांडता आलं तर मांडू नका पण कर्म चुकू देऊ नका कारण कर्म जेव्हा हिशोबाला येते तेव्हा ते कोणाच्या बापाचं ऐकत नाही माझ्या डोळ्याने मी बघितलेलं आहे छाती टोकणारा रावण कसा मेला तंगड्या टोकणारा दुर्योधन कसा मेला आमले कोणी गरज नाही म्हणणारा असे मेले ठेवायला लोक नाही आले कर्म चांगलं ठेवा बरं कर्म फार महत्वाचं आहे पण कर्म करत असताना अर्जुना फळाची अपेक्षा करू नको कर्मण्येवाधिकार रस्से मा फलेषु कदाचन घराच्या आत घराच्या बाहेर नाही उमरट्यावर आहे आकाश नाही जमीन नाही मांडीवर आहे बाई नाही माणूस नाही पशु नाही पक्षी नाही शस्त्र नाही अस्त्र नाही न खाणे मारतोय आणि मग सगळ्या गोष्टींचं ते विवेक्षण करून नरसिंह भगवानाने आपले नख त्या हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये टाकले आणि पोट फाडून त्याला मुक्तता प्रदान केली आता या ठिकाणी एक खंड असा समाप्त होतो
हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्ष हे जय विजय आहे आणि त्यांना मारण्यासाठी अवतार घेतला वराह आणि नरसिंह भगवान. परमात्म्याने 2 अवतार घेतले, 2 राक्षसांचा वध झाला. आता राजा परीक्षितीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होता आहे. प्रश्न त्याच्याच मनात निर्माण होता ज्यांचं हृदय आणि मेंदू जिवंत असतं. मेलेले माणसं प्रश्न निर्माण करत नाही, फक्त प्रश्न उच्च कोटीचा असला पाहिजे. काही लोक आम्हाला विचारता, श्रावण बाळ पाणी लेवायला जायला होता म्हणे नदीवर. म्हणता हा. मग त्याने जारी भरी होती म्हणे. म्हणता हा. मग जारी भरा टाइमलेस त्यांनी दशरथनी बाण मारी दिना. म्हणता हा. म्हणे मग तू ते मरी गया. म्हणता हा. मग ते जारीमानं पाणी लिसन राजा दशरथ जायला होता. म्हणतं ते बी बरोबर आहे. मग श्रावण बाळना मायबापने पाणी पिणं का. म्हणतं नाही. म्हणे कोठ घे. म्हणतो उ काही डम्मटा केले. काय सांगे माणूस काही बी पटी तेच विचारानं. आमना बरोबर काही जेवायला बट्टस, त्यासनी लायकी नाही पण त्या बट्टस. मग आम्ही पाणी फिरावतस आणि पाणी फिरावं का. मग त्या अंगवर जर चितोडा उडना तो सांगतात काय लाई दिनं झालंय पाणी का फिरावतस. ते पाणी फिरावाना असं ज्या भाषेत समजेल त्या भाषेत हा मुद्दा सांगितला पाहिजे. पाणी याच्यासाठी फिरवावं लागतं. आमना ताटले ते कंपाऊंड आहे, तोन सारखा बैल डोकं घालायला नाही पाहिजे. काय सांगे माणूस त्याला. अरे ते कृष्ण अर्पण आहे ना, म्हणून पाणी सोडावं लागतं. एवढं बी कळत नाही तुला. आपले कानी आमना मनमा देव आहे महाराज. काही लोक काय म्हणता माहितीये का, आमना घर अवभोंगाना आवाज इथला पद्धतशीर येस ना, मंडप मा काय आवाज येईन, भंडाराना दिन यांना ताट ते वाटलाय देव. आता वय गर्दी करत. अरे परमात्म्याचं नामचिंतन कथा ऐकणं कोणाच्या नशिबात आहे. आज 3रा दिवस येऊन गेला, 4 दिवस बाकी आहे आणि 4थ्या दिवशी जेव्हा कथा समाप्ती होईल ना तेव्हा हुरू हुरू वाटतं. काय मस्त सोहळा होता, काय आनंद होता. या गल्लीचं काय पुण्य भाग्य असेल की या गल्लीमध्ये आज ज्ञान यज्ञ सोहळा होतोय. रविवारी संध्याकाळी 5 वाजेला इकडं सगळं सामसूम झालेलं असेल. गल्लीचं चित लागणार नाही, त्या दगडांचं चित लागणार नाही, त्या झाडांचं चित लागणार नाही. पण जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा माणूस पश्चाताप करतो. पण जेव्हा वेळ जीवनामध्ये असते तेव्हा दुर्लक्ष करतो. वारे अजब दुनिया. आणि मग ते सांगितलं गेलं, मारलं त्याला. तुमच्याकडे किती पैसा असू द्या, किती संपत्ती असू द्या, पण जर तुम्ही देवा धर्माच्या विरोधात गेले तर परमात्मा काय करतो. माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा, धन दौलत वर माल खजाना यही पड़ा रह जाएगा. माया के दीवाने सुन लो ऐसा आएगा, धन दौलत वर सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम दा प्याला, शोर मचाओ गाने. बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. गोपाल कृष्ण भगवान के आनंद है. माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा, धन दौलत वर माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम दा प्याला, शोर मचाओ गली गली. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. क्या करता तू मेरा मेरी, यह तेरा मकान नहीं. क्या करता तू मेरा मेरी, यह तेरा मकाम नहीं.
झूठे जन में फंसा हुआ है वह सच्चा इंसान नहीं। जग का मेला 2 दिन का है, जग का मेला 2 दिन का है, अंत में होगी जला जली। ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली। बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम बोलो राम राम। आता राजा परीक्षितीने या कथा ऐकल्याच्या नंतर अंगाला काटा आला आणि अंगाला काटा आल्याच्या नंतर आता परत विभोर भाव झालेला आहे आणि काहीतरी अजून वेगळं ऐकण्याची उत्कंठा परीक्षित राजाच्या मनात आहे। तेव्हा शुकमुनी सांगता मी तुला आता विस्तार सांगतो आहे। इकडे प्रियवर उत्पांत पाद आकृती देहुती आणि प्रसूती। आता हिचं लग्न लागलंय प्रसूतीचं प्रजापती दक्षांबरोबर। प्रजापती दक्षांना पहिल्या कल्पामध्ये 16 कन्या झाल्या। त्या 16 कन्यांपैकी 9 नंबरची होती, तिचं नाव आहे माता सती। सतीचा जन्म झाला। जन्म झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने सतीच्या कुंडलीमध्ये लिहून ठेवलं होतं की हिच्या कुंडलीमध्ये जो नवरदेव आहे त्यावर ब्रह्मांडाचा नायक देवादिदेव महादेव आहे असं लिहून ठेवलं होतं। आणि लहानपणापासून तिच्या मनावरही तेच प्रतिबिंब बनवलं गेलं होतं की तुझा पती स्वतः भोलेनाथ होणार आहे। बघता बघता ती सती लहानची मोठी झाली। नारदांची भेट झाली, नारदांनीही तेच सांगितलं। ब्रह्मदेवाची भेट झाली, ब्रह्मदेवानेही तेच सांगितलं। आणि नारदांच्या सांगण्यावरून माता सतीने भोलेनाथांची प्राप्ती व्हावी म्हणून तपश्चर्या केली होती। राजा परीक्षिती 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती आणि त्या तपश्चर्येचं त्या व्रताचं नाव आहे हरतालिका। काय नाव आहे? संपली कथा आपली। काय नाव आहे? हरतालिका। हरतालिका केली की काय भेटतं? काय भेटतं? चांगला चांगला पती। मग मी चांगला पती नाहीये का? मन बाईने करेल नाही होतं? तुमच्या बाईने केलं असेल। वट सावित्री पौर्णिमा हाच नवरा 7 जन्म भेटायला पाहिजे। आई जन्म किदरी जायला राहतो ना को 7 जन्म नकारी कामा कामे करत जावा जगू दे आमले बी। वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी माझी बाई गेली होती तो धागा घेऊन। तिला म्हणतं तू ना धागा जांभल आणि तोडी आहे म्हणे। का बो? म्हणते याच जन्मामध्ये आपलं जमत नाही। ती म्हणे माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे। म्हणतं मग ये धागा बांधून। धागा बांधून आली, मी झोपलो होतो आणि माझे कपडे इकडे तिकडे पडले होते, चपला इकडे तिकडे पडल्या होत्या। तिने चपला बिपला आवरल्या, कपडे बिपडे आवरले आणि मला उठवलं आणि ती म्हणे म्हणा जीव तुमले किदरी जायले। म्हणतं मी तेच सांगितलं तू हा क्या करता तो मेरा मेरी। काही नाही, हा माझा तो माझा, सगळा माया मोह आहे। सतीने 60,000 वर्ष तपश्चर्या केली, पण तप करत असताना आडवा आला एक प्राणी, त्याचं नाव आहे सिंह। तो सिंह सती मातेला खायला गेला। तेव्हा सती मातेने सांगितलं मला माझं व्रत पूर्ण करू दे, माझं व्रत पूर्ण झालं का मी तुला माझं शरीर देऊन टाकेल। आणि मग त्या सिंहाने सती मातेला तपश्चर्या करण्याला गुफा मोकळी केली आणि त्या गुफेमध्ये 60,000 वर्ष तपश्चर्या सती मातेने केली आणि साक्षात भोलेनाथांनी तिथं दर्शन दिलं आणि वचन दिलं की ठीक आहे तुझ्या तपश्चर्येवरती मी प्रसन्न आहे, मी तुझ्याशी लग्न करेल। पण इकडे 60,000 वर्ष जशी सती माता उपाशी राहिली त्याच पद्धतीने 60,000 वर्ष तो सिंह सुद्धा उपाशी राहिला आणि त्याला सुद्धा वरदान प्राप्त झालं। तर तो सिंह सती मातेचं वाहन म्हणून प्रौढ झाला। तुम्ही चांगल्या कामासाठी जर वेळ वाया घालवला तर परमात्मा कधी वेळ वाया जाऊ देत नाही, लक्षात ठेवा। कळत न कळत का असे ना तुम्ही कथेला येताय, तुम्ही बसताय, एक एक मिनिट देव तुमचा हिशोब चुकता करणार आहे। देव कोणाचे उपकार ठेवत नाही, हे लक्षात ठेवा। तुम्ही मांडी मारून बसला, तुम्ही ऐकताय, पण ज्या दिवशी तुमच्यावर संकट येईल न बोलवता माझा कृष्ण परमात्मा तुमच्या पाठीशी उभा राहील, हे मी तुम्हाला व्यासांच्या गादीवरून सांगतोय। आज 3रा दिवस आला, मी तुम्हाला दान धर्माबद्दल काही बोललो नाही, बोलणार नाही शेवटपर्यंत। करडीवर कथने में अंतर आ जाए तो परमात्मा कभी कृपा नहीं करता। सती मातेने घरी सांगितलं माझ्याशी भोलेनाथ लग्न करायला तयार आहे। ब्रह्मदेवाने सांगितलं बाप तयार झाला, बापाची काही इच्छा नव्हती।
बघता बघता मग ते सगळे मुहूर्त जोडून आले, सगळ्या गोष्टी जोडल्या, ब्याण वाजा मंडप बिंडप सगळं तयार झालं. आणि आता त्या लग्नाचा प्रारंभ भोलेनाथ आणि माता सती. आता परीक्षित राजाच्या हृदयामध्ये फार मोठा आनंद निर्माण झालाय. मला भोलेनाथांच्या लग्नाबद्दल ऐकायची उत्कंठा आहे. पण चांगलं काम म्हटलं म्हणजे तुम्हाला संकट येणार, चांगलं काम म्हटलं म्हणजे काहीतरी चुकीचं घडणार. आणि जोपर्यंत चांगल्या कामामध्ये चुकीचं काही घडत नाही तोपर्यंत तुम्ही चांगलं काम करता आहे असं डोक्यात घ्यायचं नाही, अजिबात घ्यायचं नाही. एकच छोटासा दृष्टांत, संपला आपली कथा आजची. अगदी वेळेत मी कथा करतो आहे. दूधवाला माहितीये तुम्हाला बहिणीनो? दूधवाला कुठे येतो दूध विकायला? गल्लीमध्ये येतो ना गल्लीमध्ये. तुम्ही त्याला काय विचारता? भाऊ दूधमा पाणी नाही टाकेले ना? काय विचारता आपण? दुधात पाणी. आपला नवरा पाणी टाकी सन पेस समजी ना तुमले. बिन पाणीनं गाय दूध देस, आपण त्यामा पाणी टाकी सन लोकेसली एकानं. आणि लोकांना ते दूध घरोघरी जाऊन विकणारा तरी बाया दूध घेत नाही. दारूवाला कुठंच फिरत नाही तरी दारू सापडत नाही. याला म्हणता वाईटाचा प्रकोप. गायीच्या स्तनावरती गोचिड असतो, गोचिड. गायीच्या स्तनावर असणाऱ्या गोचिडाला रक्तही तितक्या जवळ आहे आणि दूधही तितक्या जवळ आहे. खरं खरं सांगा, गोचिड काय पितो? रक्त पितो. असा कितला गोचिड आहे समाजमा की काय पिओ आई समजत नाही त्यातले. कोर्टामध्ये काम करत असताना या गोष्टींचा फार अनुभव येतो आम्हाला. पण एक अनुभव आलेला आहे, जो दारू पियस त्याला बाई खानदानी भेटत आई अशी का भो, आणि चांगला माणूसले डोकावर नाही बाई भेटत, निस्ती झटक करत त्याले. आणि थोडसा पेनारा असू द्या, पेनारा बायको एवढी खानदानी त्याले जी भाजीपट्टी तीच करी. योग आहे तो, जाऊ द्या. मी त्याच्यावर या दारूवरती का बोलणार आहे? कारण श्रीमद भागवताच्या समुद्र मंथनामध्ये मदिरेचा जन्म झाला. मी त्याच्यावरती बोलेल, पण आजचा तो वेळ नाही. आज भोलेनाथांचं लग्न आनंदाने लावायचंय. आणि आता भोलेनाथ तयार आहे, माता सती तयार आहे, मस्त मंडप बिंडप टाकलेला आहे. आणि त्या मंडपामध्ये पहिली जी एंट्री झाली, कुबेर होता, कुबेर. आणि सती मातेच्या बाजूला म्हणजे सतीची आई प्रसूती आणि नारद महर्षीच्या बाजूला उभे होते. आणि त्या कुबेराचं आगमन झालं. एवढा प्रकाश पडला आणि त्या प्रकाशाला बघून सती मातेच्या आईने सांगितलं, वा बेटा काय चॉईस आहे तुझी. याला म्हणतात जवाई. नारद म्हणे तो जवाई नाही, कुबेर आहे, कुबेर. कुबेर आहे आणि जवाई मागे म्हणे. जवाई देवरास म्हणे, देव. खरी बात आहे, देव जंतो. कारण तुमले माहितीये दर 3 वर्षमा धोंडाना महिना आहे पाहुणे. वा, कोणता महिना आहे तो? धोंड्याचा महिना. का बा येतो माहिती तुम्हाला? धोंडाना महिनामा जवाईला काहीतरी देणं पडस. का बा देणं पडस ते? कारण मायबापले माहितीये की आपला घर नाही वाजड तोच दांबळो, तोच वागीरा ना, आपला काही जमणं नाही ते. म्हणून तुम्ही हिला असंच वागवत राहा. प्रोत्साहन पर बक्षीस आहे तुमले. काय? तांबानी घागर. जाऊ द्या. आज 3रा दिवस होता. उद्यापासून मी तुम्हाला फुल विनोद सांगणार, काळजी करायची नाही. सगळं कंटेंट आहे माझ्याकडे, पण वेळ असा आहे, कथा 2 घंटे. आणि त्याच्यात बी जर मी दुसरं काही सांगितलं, कथा राही जाई. बाबाला मोक्ष भेटावनी, बाबा मला जगू देवावनी. मोक्ष भेटायलाच पाहिजे. समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है. उस रात में जब एक छोटा सा नन्हा सा दीपक जलता है, समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है.
जेवढी कथा होईल, जेवढं शुकमुनीने परीक्षितीला सांगितलेलं आहे मोक्षपदाचे सहाय्यता, ज्या दिवशी कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला समजून घ्यावं बाबांना मोक्ष प्राप्त झाला. कारण कृष्ण परमात्मा कोणाच्याही निमित्ताने अवतीर्ण होत नाही. सदरक्षणाय खल निग्रहाय. भोलेनाथ नारदांची जवळ ती उभी आहे, भोले बाबाची सासू, आणि तिकडनं सूर्यदेवाचं आगमन झालं. आखा उजेड, याला म्हणतात जवाई. अरे सूर्य येतो, तो कोण नबी जवाई का म्हणरानी? हा सूर्य आहे, जाऊ दे. चंद्र, इंद्र, गंधर्व, महेंद्र, किन्नर, नाग, तुंबर, महर्षी, ब्रह्मा, विष्णू, कोणी जवाई नाही. याच्यापेक्षा सुंदर, याच्यापेक्षा सुंदर, याच्यापेक्षा सुंदर, अजून किती सुंदर. आणि मग आला बाबा नंदीवर बसून. आले ना, येऊ द्या. रहे भोले बाबा सजर है भोले बाबा भोले आता लग्न रामांबरोबर लागलं होतं. 8व्या दिवशी वनवासाला जावं लागलं. सती मातेने महादेवाशी लग्न केलं तरी सुद्धा आत्महत्या करावी लागली होती. याचा अर्थ असा आहे, तुमचं लग्न कोणाशीही झालं, रामाशी होऊ द्या नाही तर महादेवाशी होऊ द्या, तुमच्या कर्मात जर खोड असेल तर तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही, हे लक्षात ठेवजा. हा सिद्धांत लक्षात ठेवजा बरं का. चला, आपली आता कथेची वेळ झालेली. मी मुलाचे मामा मुलीचे मामा दोघांना. सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाडो मुरुडं विनायकमहं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजन संस्थिता गणपती मोर्या सदा मंगल वधूवर शुभं भवतु. दोन्ही डोळ्याचा येणा बघितली कस्तुरी कशी बघली मैना लाडाची लेक बाई हरवून सासरे आज माहीर सोडून कशी चालली सासरे
जीवातला जीव गेला आम्ही तुमच्या हवाले आता तुम्ही माय बाप हिच्या जीवाची सावरे शुभमंगल सावधान गंगा सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी प्रवेगवती महासूर नदी ख्याता गया मंडती पूर्णा पूर्णले समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम सावधान। अंतरपाठ काढून घ्या, नवरीच्या हाती ताट द्या आणि भोले बाबांना कुंकू कमी लावा। 11 विश्वलग्न मुहूर्त प्रवर्त देवदुवर शुभं भवतु सावधान। 13 विश्वलग्न मुहूर्त प्रवर्त देवदुवर शुभं भवतु सावधान। 15 विश्वलग्न मुहूर्त प्रवर्त देवदुवर शुभं भवतु सावधान। आलील घटी समीप नवरा घेऊनिया वागरा गृह्योस्त मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करता दोघे करावी उभी वाजत्री बहुगर्भला न करणे कुर्या सदा मंगलम राधा दामोदर चिंतन सावधान। 17 विश्वलग्न मुहूर्त प्रवर्त देवदुवर शुभं भवतु सावधान। 19 विश्वलग्न मुहूर्त प्रवर्त देवदुवर शुभं भवतु सावधान। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते त्रिगिरा स्मरा। सावधान सावधान सावधान। या पंढरपुरात हो या कबीर देवा मुलात कबीर देवा मुलात। सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहून टाळी वाजवायची आहे फक्त। त्यांना नाचायचं त्यांनी नाचा, बाकीच्यांनी उभं राहा। हरी बोल। Motivate
मौला कला जप ज्यांना आपले लग्न करायचे, जे कुवारे असतील, या देवाच्या लग्नामध्ये जर आपण